नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज. इचलकरंजीमध्ये E20 अर्थात इथेनॉलयुक्त पेट्रोल विरोधात जनरल लेबर युनियनने आवाज उठवला आहे. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असून इंजिनच्या समस्या वाढत असल्याचा दावा युनियनने केला आहे. या मागणीसाठी जनरल लेबर युनियनच्या वतीने प्रांताधिकारी मान्य दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. युनियनचे म्हणणे आहे की इथेनॉल हे हायग्रोस्कोपिक असल्यामुळे ते वातावरणातील ओलावा शोषून घेते. पावसाळ्यात दमट हवेमुळे वाहनांच्या पेट्रोल टाकीत पाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक वाहनांची इंजिने जाम होत आहेत आणि गाड्या रस्त्यात बंद पडत आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने इथेनॉलयुक्त आणि इथेनॉल मुक्त अशा दोन्ही प्रकारच्या पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी हे निवेदन शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी कामगार नेते कॉम्रेड आनंदा गुरव, रमेश खोत, सुधीर अतिग्रे, प्रवीण केरले, संजय पुजारी, दादा सोगस्ते, रुपेश कांबळे, जिशान बागायत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या विषयावर तुमचे मत काय? E20 पेट्रोलबाबत तुमचा अनुभव कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा. इथेनॉलयुक्त पेट्रोल सुरू केलेलं आहे. या पेट्रोलमुळे ज्या आता गाड्या आहेत त्यांना 30% मायलेज कमी मिळते. याचबरोबर सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये इथेनॉल हे हायग्रोस्कोपिक आहे. हायग्रोस्कोपिक असल्यामुळे हवेतला ओलावा ते ओढून घेते आणि फ्युएल मार्फत इंजिनच्या टाकीमध्ये ते पाणी जाऊन अनेक गाड्या जाम होऊन किंवा गाड्या बंद पडतात किंवा गाड्यांना प्रचंड नुकसान होऊन त्याचा त्रास सामान्य जनतेला होत आहे. त्याचा आर्थिक बुर्धन सामान्य जनतेला होत आहे. ते होऊ नये. पेट्रोलला एक ऑप्शन ठेवावं. एक साधे पेट्रोल जसं स्पीड पेट्रोल आहे तसं स्पीड पेट्रोल, साधे पेट्रोल आणि इथेनॉल पेट्रोल ज्याला जी इच्छा होईल ते पेट्रोल घेतील. या संदर्भातलं इथेनॉल मुक्त पेट्रोल सुरू करा. याचं निवेदन जनरल लेबर युनियनच्या वतीने आज प्रांत साहेबांना दिले आहे.